एक मुलगा आहे, त्याच्या खाली बघा 2 टेबल ठेवलेले आहेत, बरोबर आहे. एक लेडीज आहे, ती एका टेबलवर उभी आहे आणि एक तो जेंट्स आहे ना, तो उंच आहे, त्याने कोणत्याही प्रकारे टेबल खाली ठेवलेला नाहीये आणि तिघं जण काय मस्तपैकी क्रिकेट बघतायत. त्यांना मधला अडथळा कोणता आहे? एक भिंत आहे. ओके, मधला एक अडथळा आहे, जी एक भिंत आहे. आता या इथे सपोज आपण इमॅजिनेशन करूया, सपोज हा जो टेबल आहे ना, हा याच्याजवळ राहिला असता. ओके, हा जो टेबल आहे ना, हा जो उंच व्यक्ती आहे त्याच्याजवळ राहिला असता, काय घटना घडली असती बघा. हा जो मुलगा आहे ना, त्या मुलाला समोरची क्रिकेट बघता आली असती का? नाही बघता आली असती त्याला. तो मुलगा हाईट कमी असल्यामुळे तो खालीच राहिला असता, त्याला बघता आली नसती ती इमेज किंवा ती क्रिकेट त्याला बघता आली नसती. आणि इथे जो व्यक्ती आहे त्याला जर टेबल दिला तर त्याला ऑलरेडी न टेबल देता पण बघता येतंय ते क्रिकेट. याचा अर्थ असा की आपल्याला सगळ्यांना समानतेत नाही वागवायचंय, समतेनुसार वागवायचं, हे महत्वाचं आहे. म्हणजे समता कुठे काम करते? ज्याला जिथे कमी आहे ती कमी भरून काढण्यासाठी तिथे समता महत्वाची आहे. जर आपण प्रत्येकाला सारखा टेबल दिला असता, याला दिसलं नसतं, तर समजायचं ती फक्त आपण समानता वापरली आहे, पण तिथे समता वापरलेली नाहीये. मग या इमेजवरून आपल्याला असं दिसून येतं की आपण काय केलेलं आहे? समतेचं पालन केलं आहे. म्हणजे जिथे ज्याच्याकडे जी कमी आहे ती भरून काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि हेच आपल्याला या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये म्हणा किंवा ज्या ठिकाणी आपल्याला समस्या निर्माण होते, त्या समस्या निर्माण होत असताना तिथे योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, न्याय काय आहे, अन्याय काय आहे, त्या ठिकाणी हा तत्व आपल्याला उपयोगी पडू शकतो. यापूर्वीचं जो उदाहरण आपण बघितलं की जसं समजा सचिन नावाचा जो मुलगा होता, तो तर ऑलरेडी हुशार आहे, तो पास होऊ शकत होता, म्हणजे याचा अर्थ त्याची हाईट आहे तेवढी. आणि राहुल नावाचा मुलगा पण पास होऊ शकत होता, पण राहुल नावाच्या मुलाला परीक्षेमध्ये यश जास्त का मिळालं? कारण की त्याला त्या ठिकाणी सवलत मिळाली अर्धा तास जास्त बसण्याची. का? कारण की तो अपंग आहे किंवा तो दिव्यांग आहे, म्हणून त्याला त्या ठिकाणी काय सवलत मिळाली. म्हणजे आपण एक प्रकारे काय केलंय, त्या ठिकाणी समता आणण्याचा प्रयत्न केलाय. ओके, त्या ठिकाणी काय समता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला, आता आपल्याला एक काम करायचं आहे. आपण काय करूया, काही टास्क मी तुम्हाला देणार आहे, पण ते टास्क देत असताना तुम्हाला काही इमेजेस या स्क्रीनवर दाखवण्यात येतील आणि त्या इमेजेसनुसार त्या इमेजवर तुम्हाला विचार करायचा आहे, त्या समस्येवर तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्या समस्येवर तुमचे काय मत आहे ते मत तुम्ही मला सांगायचंय. पण त्याआधी आपण एक काम करूया. इथे जे बसलेले जेवढे जण आहेत, जेवढे विद्यार्थी आहेत, तुम्ही जे सर्व आहेत, तुमच्या सगळ्यांचे मी ग्रुप तयार करणार आणि ते एका ग्रुपमध्ये 8 जण राहणार आहे. परंतु ते ग्रुप चूज करताना तुम्हाला स्वातंत्र्य राहणार नाही, कारण की कोण कोणत्या ग्रुपमध्ये जाईल सांगता येत नाही. त्यासाठी आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा आधार घेतला आहे, म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही. तर एक चिठ्ठी हा जो बॉक्स आहे हा सगळ्यांकडे येईल, प्रत्येकाकडे हा बॉक्स येईल. प्रत्येकाने काय करायचंय, याच्यातून एकच चिठ्ठी उचलायची आहे, त्याने त्या आपल्या ग्रुपचं नाव वाचायचंय, आपल्या ग्रुपचं नाव लक्षात ठेवायचंय, नंतर आपण आपल्या जागेवर उभं राहायचंय, ग्रुपनुसार उभं राहायचं आहे. तर मी इकडून सुरुवात करतो. प्रत्येकाने एक चिठ्ठी उचलायची, आपला ग्रुप कोणता आहे त्यानुसार या ठिकाणी तो बॉक्स पुढे पास करायचा. आपला ग्रुप कोणता आहे ते लक्षात ठेवायचं आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला नंतर आपापल्या जागेवर आपल्या ग्रुपनुसार उभं राहायचं आहे. ओके, हाय, हॅलो, हाय. चला, आता आपण या ठिकाणी ग्रुप तयार केलेले आहे, चिठ्ठ्यानुसार ग्रुप तयार झालेले आहे. आता सर्वप्रथम आपण काय करायचंय, प्रत्येकाने आपापल्या ग्रुपचा परिचय द्यायचा आहे. इकडून स्टार्ट करायचंय परिचय द्यायला. नमस्कार, आमच्या ग्रुपचे नाव आहे डॉमिनेटर्स ग्रुप. नमस्कार, आमच्या ग्रुपचे नाव आहे ग्रुप. स्टार्ट. नमस्कार, आमच्या ग्रुपचे नाव आहे लेजेंड ग्रुप. नमस्कार, आमच्या ग्रुपचे नाव आहे लेजेंड ग्रुप.
स्टार्ट. हाय. हॅलो. हाय. चला, प्रत्येकाचे आता ग्रुप पडलेलेच आहे. तर प्रत्येकाच्या ग्रुपवर, प्रत्येकाच्या टेबलवर एक पेज दिलेला आहे आणि सोबतच तुमच्या जवळ एक पेन पण आहे. आता तुम्हाला काय करायचंय बघा, मी तुम्हाला एक प्रसंग निर्माण करणार आहे आणि तो प्रसंग निर्माण करणार आहे इमेजच्या द्वारे. आणि तो जो प्रसंग निर्माण करणार आहे त्या प्रसंगावर तुम्हाला उपाययोजना लिहायच्या आहेत की तुम्हाला त्याच्यातून काय सुचलं आणि तिथे काय करायला पाहिजे होतं. असे तुम्हाला प्रत्येक ग्रुपला 5-5 पॉइंट लिहायचे, पण तो डिस्कस करून लिहायचे आहेत. ओके, रेडी ऑल ऑफ यू? बघा, सर्वांनी या इमेज कडे बघा. या इमेज मध्ये आपल्याला या ठिकाणी असं दिसून येतंय की एक विद्यार्थिनी ही ज्याचं ही विद्यार्थिनी, या विद्यार्थीचं नाव आहे रमा. ओके, रमा नावाची ही एक विद्यार्थिनी आहे आणि त्या विद्यार्थिनीचं नेमकं आज बर्थडे आहे. ओके, तिचा आज बर्थडे आहे आणि ती शाळेमध्ये युनिफॉर्म म्हणजे रंगीत ड्रेस घालून आली. म्हणजे शाळेचा युनिफॉर्म न घालता तिने रंगीबिरंगी ड्रेस घालून शाळेत आली. आता झालं काय, शाळेचा जो युनिफॉर्म होता त्याच्यापेक्षा त्याचं जे ड्रेस आहे ते वेगळं दिसत होतं. मग हे बघून शिक्षकांनी काय केलं, रमाच्या घरी फोन लावलं आणि फोन करून सांगितलं की हे रमाचं वागणं चुकीचं आहे. तिने आज शाळेचं युनिफॉर्म घालायला पाहिजे होतं, परंतु रमाने काय केलं, आज शाळेचं युनिफॉर्म घातलं नाही, रंगीत ड्रेस घालून ती शाळेत आली. हे आम्हाला आमच्या शाळेत चालणार नाही, मी रमाला घरी पाठवत आहे. आता हा एक प्रसंग निर्माण झालेला आहे. मला सांगा की हे शिक्षकांच्या द्वारे जी रमाला ट्रीटमेंट दिली जाते ते न्याय आहे का अन्याय आहे असं तुम्हाला डायरेक्टली बोलायचं नाहीये. योग्य कोणाचं आहे, अयोग्य कोणाचं आहे, किंवा योग्य असेल तर का योग्य आहे, अयोग्य असेल तर का अयोग्य आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला गटामध्ये चर्चा करायची. अगोदर गटामध्ये चर्चा झाल्यानंतर प्रत्येक गटाने काय करायचं आहे, प्रत्येक गटाने 5 पॉइंट या प्रसंगाच्या वर लिहायचे आहेत. ते 5 पॉइंट सकारात्मक नकारात्मक तुम्हाला काय वाटतं ते 5 पॉइंट तुम्हाला तयार करायचे आहेत. एकदाचे पॉइंट तयार झाले की प्रत्येक गटाजवळ येऊन ते 5 पॉइंट तुमच्याच गटातला जो गटनायक असेल किंवा लीडर असेल तो 5 पॉइंट वाचून दाखवणार आहे. ओके, आलं लक्षात? करायला हवी होती. वर्षातून एक दिवस असा येतो ज्या दिवशी दुसरा पॉइंट शिक्षकांसोबत चर्चा केली. दिवस तरी शिक्षकांनी त्याला वाढायला नको. हाय. हॅलो. चला, आता सगळ्यांनी डिस्कस केलीच असेल त्या पॉइंटवर. या ठिकाणी प्रत्येक ग्रुपने जास्तीत जास्त 5 पॉइंट, कमीत कमी 2 पॉइंट तरी त्याच्यावर काढायला पाहिजे. तर आपण प्रत्येक गटाकडे जाऊया आणि प्रत्येक गटाचं काय म्हणणं आहे या मुद्द्यावर त्यांचं आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये काय परिचय करून घेऊया. ते त्यांचं मत काय आहे. सुरुवात करूया आपण डॉमिनेटर ग्रुप कडून. डॉमिनेटर ग्रुपमध्ये कोणीतरी लीडरने त्यांचे पॉइंट वाचायचे आहे जोरात. सर, डॉमिनेटर ग्रुपने म्हणजे चर्चा करून आम्ही हेच विचार केला की त्या मुलीसोबत अन्याय झाला. कारण वर्षातून एकच दिवस भेटतो ज्यात आपण वाढदिवस सेलिब्रेट करू शकतो. त्यातही तिला पूर्वसूचना नाही दिली
की तू कपडे म्हणजे नवीन कपडे किंवा घरचे कपडे घालून येऊ शकत नाही, पूर्वसूचना द्यायला हवी होती. आणि शिक्षकांनी विद्यार्थीला जर समजून सांगितलं असतं तर ती चुकी केली नसती, हे आमचं मत आहे. ओके, व्हेरी गुड. बघा, डॉमिनेटर ग्रुपने त्यांचे मुद्दे मांडले आणि डॉमिनेटर ग्रुपच्या मुद्द्यांचा आपण सन्मान करूया. बघूया पुढचा ग्रुप त्याच्यावर काय आपला मत मांडतो आहे ते, आणि पुढच्या ग्रुपकडे जाऊया. पुढचा ग्रुप आहे या ठिकाणी टार्झन ग्रुप. टार्झन ग्रुपचे मुद्दे वाटण्यासाठी एक लीडरने पुढे यायचंय. कोण लीडर? कोणीतरी एकाने. हा, चला वाच बाळा. रमाने शाळेतले कपडे घातले पाहिजे होते, कारण हे शाळेचे नियम आहेत. आणि रंगीत कपडे घालण्या अगोदर शिक्षकांची परवानगी घेतली पाहिजे होती. आणि आणखीन एक की शिक्षकांनी तिच्या घरी फोन लावण्याऐवजी तिला समजून सांगितले पाहिजे. व्हेरी गुड. बघा, या ठिकाणी टार्झन ग्रुपने पण त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत. पुढच्या ग्रुपकडे जाऊया. पुढचा ग्रुप आहे या ठिकाणी लेजंड ग्रुप. बघूया लेजंड ग्रुपचं म्हणणं काय या मुद्द्यावर. शाळेचे नियम न पाळल्यामुळे रमा चुकीची आहे. शिक्षकांनी पालकांना फोन लावण्याआधी रमाची समजूत काढायला हवी होती. वाढदिवसाच्या दिवशी शिक्षकांनी रमाला प्रेमाने समजवायला हवे होते. ओके, व्हेरी गुड. चला आता आपण या ग्रुपकडे जाऊया. इकडे आपण बेस्ट ग्रुपकडे जाणार आहोत आणि बेस्ट ग्रुपच्या एक लीडरने त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे वाचून दाखवायचे किंवा मुद्दे मांडायचे आहेत. वाढदिवस वर्षातून एकदा येतो, म्हणून आपण तो साजरा करायला पाहिजे. दुसरा मुद्दा की वाढदिवसाच्या दिवशी आपण स्पेशल असतो, तर शाळेत पण आपण स्पेशल दिसायला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, वर्षभर आपण एकच गणवेश घालतो, तर बड्डेच्या दिवशी आपण वेगळं काहीतरी घालायला पाहिजे. आणि चौथा मुद्दा, लहान मुलांसाठी किंवा आपल्या सर्वांसाठीच वाढदिवस खूप महत्त्वाचा असतो, म्हणून आपण तो आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करायला पाहिजे. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला ग्रुपला जे काही चिठ्ठ्या दिल्या होत्या त्या चिठ्ठ्या मी जमा करत आहे. प्रत्येकाचे जे ओपिनियन आहे ते ओपिनियन माझ्याकडे द्यायचं आहे. प्रत्येक ग्रुपने तुमचं जे ओपिनियन आहे माझ्याकडे द्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरे एक ग्रुप आहे. अशा प्रकारे प्रत्येक ग्रुपने या ठिकाणी त्यांचे ओपिनियन दिलेलं आहे. आता आपण एक काम करूया. या प्रत्येक ग्रुपने त्यांचं जे मत मांडलं आहे त्या मताशी आपण या ठिकाणी कंपॅरिझन करूया की सगळ्यात जास्त कल हा कोणत्या बाजूने गेलेला आहे. ओके, चला तर बघूया आपण कल कोणत्या बाजूने गेलेला आहे ते. हाय, हॅलो, बघा, मी जेव्हा प्रत्येक ग्रुपचे पॉइंट या ठिकाणी वाचले, पॉइंटचा चांगल्या बारकाईने अभ्यास केला आणि त्या अभ्यास केल्यानंतर मला एक गोष्ट निदर्शनात आली. तुमच्या मतानुसार तुम्ही सगळ्यांनी जो कॉमन मत मांडला तो असा आहे की त्या दिवशी बऱ्याच जणांनी तोच पॉइंट लिहिलेला आहे आणि एकमेकाची कॉपी पण नाही केली. हा विशेष आहे. बघा, प्रत्येकाचं म्हणणं तेच आहे की त्या दिवशी तिने रंगीत ड्रेस घालायला पाहिजे, परंतु तिथे तुम्ही उल्लेख केला की तिने बड्डेच्या म्हणजे वाढदिवसाच्या अगोदर शाळेला कळवायला हवं होतं की माझं उद्या बड्डे आहे, मी उद्या रंगीत ड्रेस घालून येऊ का. असं तिने जर शाळेची परमिशन घेतली असती तर कदाचित शाळेने त्याला किंवा शिक्षकांनी त्याला परमिशनही दिली असती. पण तिने परमिशन मागितल्यानंतर शिक्षकाने का परमिशन त्याला नाकारली आहे. जर त्याचं कारण शिक्षकांकडे व्हॅलिड असेल तर मात्र या ठिकाणी आपण शिक्षकांना दोष देऊ शकत नाही किंवा तिलाही दोष देता येत नाही, कारण तिला माहिती नाहीये शाळेचे नियम काय आहेत. समजा वर्षातून बऱ्याच जणांनी पॉईंट दिलंय की वर्षातून एकचदा तिचा वाढदिवसाचा दिवस असतो, त्या दिवशी मात्र तिने वेगळ्या पद्धतीने दिसायला पाहिजे अशी त्याची इच्छा असते. आणि जर आपण त्या गोष्टीचा विचार केला तर तिने त्या दिवशी कलर ड्रेस घातला तर काही फरक पडत नाही, परंतु तिने त्या दिवशी शिस्तीचं पालन करायला पाहिजे असं तुमच्या मतानुसार या ठिकाणी दिसून आलेलं आहे. ओके, अशा प्रकारे जर आपण बघितलं तर कोणत्या ठिकाणी आपण जस्टिस करायची, कोणत्या ठिकाणी न्याय करायचं, कोणत्या ठिकाणी अन्याय करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग निर्माण होतात की ज्या प्रसंगामध्ये आपल्याला
निर्णय घेणं सुद्धा कठीण जातं आणि अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे तर अशा गोष्टीसाठी आपण स्वतः सॉर्ट एनालिसिस करायला पाहिजे किंवा आपल्यापेक्षा जे जाणकार व्यक्ती असेल त्यांच्याकडे जाऊन आपण या गोष्टीचा सल्ला घ्यायला पाहिजे किंवा कोणतीही समस्या निराकरण करण्यासाठी योग्य अयोग्य निवडण्यासाठी न्याय अन्याय निवडण्यासाठी समता आणि समानता याच्यातला फरक जाणण्यासाठी आपल्यापेक्षा जाणकार व्यक्तींकडे आपण जायला हवं. धन्यवाद.